दादा काय सांगशील या तुमच्या गावामध्ये कुणाची हवा आहे? अण्णांची हवा आहे सध्या. रोजगार आहे का इथे या ठिकाणी? हो, रोजगार पण भरपूर आहे. अण्णांनी सगळी सुविधा दिली. हो, हिरा भेटेल हिरा या तालुक्याला बरं का. हां या तालुक्यामध्ये जेवढे काम करेल बर अजूनपर्यंत कोणी करेल बी नाही. बर जे व्याजना समोर उभं राहील हां तर त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. आजी काय म्हणते कुणाची हवा आहे इथे? आमच्या अन्नाची. बर महायुतीचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदे साहेब. स्वार्थासाठीच केलं ना त्याने या सगळ्या गोष्टी. महायुती बरोबर राहायचं ना त्यांनी. मग काय गेले ते तिकडं. आता महत्त्वाचा प्रश्न राहिला फक्त या तालुक्याला पाण्याचा प्रश्न पाण्याचा राहिला. प्रश्न. मोठे मोठे धरणं आहे पण त्याचं पाणी दुसऱ्या जिल्ह्याला जातं. दादा काय वाटतं राज्यात कुणाचं सरकार पाहिजे? एकनाथ शिंदे. एकनाथ नमस्कार. बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हच्या हवा कुणाची विशेष भागामध्ये आज आपण आलो आहोत नांदगाव, मालेगाव आणि मनमाड या विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघामध्ये सर पाहिलं तर विद्यमान आमदार हे सुहास कांदे आहेत आणि ते शिवसेनेचे आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून ते यंदा ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावरती गणेश जात्रक हे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना या ठिकाणी रंगतोय. मात्र यासोबतच या ठिकाणचे माजी आमदार पंकज भुजबळ यांचे चुलत बंधू समीर भुजबळ हे देखील अपक्ष निवडणूक जी आहे ती यंदा या मतदारसंघात आपल्याला लढताना पाहायला मिळतात. त्यामुळं ही तिरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच या ठिकाणी कोण बाजी मारणार, हवा नेमकी कुणाची आहे, इथला नांदगाव, मनमाड आणि मालेगावचा नेमका विकास झाला आहे का व कशा पद्धतीने हा सगळा राजकारण या ठिकाणी चालू आहे, या सगळ्या सविस्तर गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये घेतोय आणि या मतदारसंघातल्या नागरिकांशी चर्चा करतोय आणि संवाद साधतोय आणि विचारतोय तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची. मी सध्या नांदगावमध्ये आहे आणि नांदगावमधल्या ग्रामस्थांशी संवाद साधतोय. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या? हवाचं काय आता आम्ही समीर भुजबळची हवा सांगतोय. आहे त्यांची हवा. शिट्टी शिट्टी वाजणार का? शिट्टी वाजणार म्हणजे 100% वाजायला पाहिजे. का वाजायला पाहिजे? कारण काय? प्रगत नांदगाव, हां बाईमुक्त नांदगाव. कशाचं भय आहे इथं? कुणीतरी बाई करतंय, दादागिरी करतंय. कोण करतं? तर ते नाव काय सांगता येणार? नाव सांगता येत नाही. नाव नाही सांगता येणार. बरं पण बाईमुक्त नांदगाव, बरं प्रगत नांदगाव हीच इच्छा आहे बरं. समीर भाऊंची. नांदगावमध्ये विद्यमान आमदार आहेत, त्यांनी कामं केली आहेत का? आता ते आम्ही काय सांगता येणार? सुहास कांदे. हो ना, आम्ही नाही सांगू शकत ते. नाही पण तुम्हाला कामं तर दिसली असतील. पत्र्याचे शेड दिले. दिले. हो. बाकी काय असं पक्के बांधकाम वगैरे केलं नाही आता या गावात कामं चालू आहे कोणते पुलांचे. हां अजून अर्धवटेचे ते. अर्धवट आहे. कधी सुरू झालं काम ते? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. अजून तसेच आहे. हां ही त्यांची दुसरी वेळ आहे का आमदारकीची? नाही, पहिलाच टाइम झाला. हां नाही 2019ला निवडून आले ना. हा, आता दुसऱ्यांदा मग उभे तेच राहिले. म्हणतोय मी. हो. बर एका पंचवार्षिकमध्ये एक पूल बांधणं शक्य आहे का? आता पंकज भुजबळ असताना हां त्यांच्या काळात त्यांनी मोठमोठे उड्डाण पूल बांधलेले. हां तुमचं ते तहसील कार्यालय बांधलेले, हां शनी महाराजचं काम केलेलं आहे. ठीक आहे. पण आता इकडनं कोणाची हवा आहे म्हटले? समीर भुजबळ. हो. पंकज भुजबळ यांचे बंधू. बंधू चुलत बंधू. मग ते आता इथं थांबलेत. हो. बर इथं महाविकास आघाडीकडनं उमेदवार माहिती आहे कोण आहे? महाविकासचा जगन्नाथ दातार गणेश जातात. बर आणि महायुतीचा कांदे. काय वाटतं? तिरंगी लढत आहे, कोण येतील निवडून? नाही, लढत चौरंगी. बर चौथा रोम बोरशे. बर तुम्ही काय सांगाल कोणाची हवा आहे? हवा तर आता कसं आहे भाऊ, चारही उमेदवार टॉपचे. बरं का. आजचं चित्र म्हणजे आम्हाला पाण्याची गरज जास्त. बर आम्हाला 40 दिवस झाले पाणी येत नाही. येत नाही. हो. हे मल्हारवाडी ग्रामपंचायत आहे. हां आता टेक्निकल प्रॉब्लेम सांगतात ते. बर पाईपलाईन फुटली. अशा वेळेस सर्वसामान्य करतात काय? सर्वसामान्य 18,000 रुपयाचं पाणी विकत घेतलंय आम्ही मागच्या वर्षी. विकत? हो. आपल्याकडे फोनपेला दाखवतो तुम्हाला मी. हां
मग सर्वसामान्यांचं फक्त पाण्याचा प्रश्न आहे मोठा असं आमदारांनी हे प्रश्न हाताळले नाही. हो, आमदारांनी त्यांच्या हिशोबाने त्यांनी प्रयत्न केले पण ते आज रोजी पाणी नाही ना अजून बी. हो देवळी सारख्या पिरियडमध्ये पाणी येत नव्हतं आम्हाला. काय म्हणताय दादा? आता 2-2 महिने पाणी येत नाही, मग हा कांदे काय झोपेल राहतो का? हां, मग तुम्ही आमदारांना जाब विचारला नाही? आमच्या माणूसच उभा करायचा ना खंबीर. नाही ते ठीक आहे, आपण निवडणुकीला आपण एक दुसरा पर्याय शोधतो, पण आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिले त्याला आपलं जाब विचारणं काम आहे आपलं. बस बोला की. अहो भुजबळ 80 किलोमीटरची पाईपलाईन करू शकतो आणि 18 किलोमीटरची पाईपलाईन करू शकत नाही. बर त्याला 2-2 महिने पाणी, 2-2 महिन्याने पाणी. मग बर, दादा म्हणले इथं भयमुक्त नांदगाव करायचं, नेमकं काय कशापासून भय आहे, कुणापासून भय आहे? आता ते समजून घ्यायचं. समजून घ्यायचं. हा, काय इथं कुणाचं काय? कोणी दम देत असेल किंवा कोणी गावागावांमध्ये रस्ते अडवत असेल, दंगली करीत असेल, काहीतरी असेल ते. गावकऱ्यांच्या या काही ज्या समस्या आहेत ते त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत. खरं तर आपण पुढे आणखी मतदारसंघात भरपूर फिरणार आहोत आणि तिथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी सध्या नांदगावमध्ये होतो आणि नांदगावमधल्या तरुणांशी आज आपण संवाद साधतो. खरं तर या ठिकाणी आम्ही पेट्रोल भरण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी ही सर्व मंडळी जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळाली. ही सगळी तरुण आहेत. दादा काय सांगशील, या तुमच्या गावामध्ये कुणाची हवा आहे? अण्णांची हवा आहे सध्या. अण्णांनी भरपूर कामं केले, एकलव्याची मूर्ती वगैरे आदिवासी समाजाला पण सपोर्ट केला आहे भरपूर. म्हणजे भरपूर त्यांनी रस्त्यांचे कामं केले, भरपूर गावांमध्ये त्यांनी सुविधा दिल्या आहे. तुम्ही सगळे आदिवासी आहात? हो सगळे. बरं, शिक्षणाचं काय सांगाल? शिक्षण या ठिकाणी मिळतंय का म्हणजे सगळ्यांना? हो, शिक्षण एकदम व्यवस्थित आहे. सगळे काही गोष्टी सगळ्यांचे शिक्षण वगैरे झाले. हो. रोजगार आहे का इथे या ठिकाणी? हो, रोजगार पण भरपूर आहे. अण्णांनी सगळी सुविधा दिली रोजगारांना. हो. बरं, कुणाची हवा आहे सध्या इथं? अन्नाची जाव आहे. अण्णांची हवा आहे. बरं, तुम्ही काय सांगाल? अन्नाची जाव आहे. अण्णांची. तू काय सांगशील? हो, अन्नाची हवा. अण्णा कामं करतात का पण? हो. बरं, अन्नासारखं कोणीच काम करत अण्णासारखं? अन्नासारखं कोणीच काम करेल नाही आतापर्यंत. बरं. या तालुक्याला हिरा भेटेल, हिरा हिरा? या तालुक्याला बरं का. हां, या तालुक्यामध्ये जेवढे काम करेल बरं अजूनपर्यंत कोणी करेल बी नाही. बरं. जे व्यांना समोर उभं राहील हां, तर त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. बरं. बरं का. हां, फक्त अण्णाजी एक असा माणूस आहे का लोकांना समजलं का असा आमदार राहतो म्हणून. बरं. तालुक्यामध्ये असा आमदार राहतो वेळ देणारा. अजून आम्हाला एवढी माहीत नाही का अण्णाचा पीए कोण आहे. हां, तुम्ही डायरेक्ट जाऊन भेटता? डायरेक्ट अण्णाला डायरेक्ट भेटता. जितके बी लोक आहे डायरेक्ट अण्णाला कॉल करता. हां, रात्री कधी बी कॉल करा, दिवसा कॉल करा, अण्णा डायरेक्ट कॉल उचलता. जर नाही उचललं त्यांना रिप्लाय करता बरं. स्वतःहून. हां. अजून आम्हाला हे माहीत नाही का अण्णाचं पीए कोण आहे. डायरेक्ट जितके बी लोक गेले तितके डायरेक्ट थोडक्यात अण्णाला त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. एकदम एकच नंबर आहे. एक म्हणजे नंबर. हिरा भेटेल, हिरा हिरा तालुक्याला. बरं. म्हणजे पण तालुक्याचा सर्वांगीण विकास झालाय का? कारण की नांदगाव असेल, मालेगाव असेल, मनमाड असेल. सर्वात जास्त विकास नांदगाव तालुक्यात झालेला आहे. हो. हर समाजाला. आता मी मुस्लिम समाजाचा आहे. हो. आम्हाला ईदगाह बनवून दिली, बर. शादी हॉल बनवून दिला, लग्नाचा हो हॉल. हो. त्याच्यानंतर डोंगरावर एक दर्गा आहे, तिथं अण्णांनी स्वतः खर्च होऊन हां. तिथं शेड मारून दिली. बर. तर त्या म्हणजे ते जे शादीखाना आहे त्याच्यामध्ये 6 लाख रुपयाची भांडे दिले बर. मुसलमानांना. हां. त्याच्यानंतर न्यायडोंगरीमध्ये कब्रस्तानचं काम चालू आहे, 35 लाख रुपये तिथं दिले. बर. त्याच्यानंतर जातेगाव आहे, बोलटाण आहे, जवळकी आहे. त्यांना जितके बी मुसलमान लोक होते तर त्यांना पैसे देऊन बर. म्हणजे त्यांनी कधी नक्कीच नक्कीच कामं आहेत. तू काय सांगशील मित्र, कुणाची हवा आहे? अन्नाची. अण्णांचे. सगळे अण्णांचेच फॅन आहेत. नेमके काय कारण आहे? माझं म्हणणं असं आहे, अण्णा एवढा आमदार राहून बी प्रत्येक खेड्यामध्ये हिंडतात हां. आणि पियेनी कोणी कोणाला नाही झाडते. अण्णाची स्वतः बाई बी येते, तो पण येतो. म्हणजे ते अण्णा इतके दिलदार माणूस आहे. दिलदार माणूस आहे. अरे काय एवढी लोकप्रियता काय अण्णाची? म्हणजे एवढे लोक का त्यांना फॉलो करतात? म्हणजे फॉलो म्हणजे अण्णांचा स्वभाव चांगला. अण्णा जास्त हे नाही राहत, काय नाही. अण्णा एकदम फ्री माणूस आहे. फ्री माणूस आहे. आमदार आहे ना अण्णासाहेब, ते आमदार म्हणून नाही राहत, ते मित्र म्हणून राहतात. मित्र म्हणून राहतात सर्वांचे. जो बी आला त्याच्या गळ्यात हात, बरोबर ना. एकदम भावासारखे, मित्रासारखे. बैस बाजूला बसवता, चहा पाणी नाश्ता विचारता, कसं काय चालू आहे, काय चालू आहे, काय प्रॉब्लेम आहे का. मदत करतात का? एकच ना मदत म्हणजे त्यांचं साथ आहे आता आम्हाला. बर.
नक्कीच आपण या तरुणांशी बोललो. ही सर्व आदिवासी मंडळी असतील, मुस्लिम समुदायातील लोक असतील, या सगळ्यांशी आपण चर्चा केली, संवाद साधला आहे. इथे जर आपण पाहिलं की नांदगाव या गावामध्ये सध्या सुहास कांदे यांची देखील या ठिकाणी आपल्याला हवा पाहायला मिळते. पलीकडच्या भागात आपण पाहिलं की या ठिकाणी समीर भुजबळ असतील, यासोबत गणेश जात्रक असतील, यांची देखील आपल्याला या ठिकाणी हवा पाहायला मिळतात. मात्र आता बघूया, आणखी मतदारांशी संवाद साधूया. एकूणच आपण काय आहे ते शेवटला बोलूया. नांदगाव या गावात आलो आहे आपण आणि या गावामध्ये मतदारांशी चर्चा करतोय. चहाची टपरी आहे, चहाच्या टपरी खाली आपण चाय पे लोकांशी चर्चा करूया. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? अन्नाची हवा आहे. अण्णांची. सुहास कांदे कांदे विद्यमान आमदार आहेत, काय कामं केलीत त्यांनी? भरपूर कामं केली. काही थोडंफार आमच्या जनतेला सांगा. कामं म्हणजे आमदारांची कामं काय असतात? गावाचे काम विकास करायचं, दुसरं काय काम असतं? होय, पण काय काय विकास झाली? विकास पुलाचे काम झाले, काम बायकीचे काम झालेले. हां काय बर, आमच्या मुलं तुम्ही काय म्हणता दादा, कुणाची हवा आहे? अन्नाची अण्णांचीच हवा आहे. बरं, का बरं अण्णांची हवा आहे? सगळ्या समाजाचे काम सगळ्या समाजाची कामं केली. बरं, सगळ्या समाजाला हाताशी धरते. सगळे समाजांना बरोबर आहे. बरं, दुसरं काहीतरी सांगा. आता इथं समीर भुजबळ पण आहेत. आहे ना. हां, गणेश जात्रक आहेत महाविकास आघाडीकडून. आहे ना. कुठेतरी तिरंगी लढत आहे, चुरशीची होईल? नाही, वन साइड होईल. वन साइड होईल. बरं, तुम्हाला काय वाटतं? सांगितलं ना आमच्या दादांनी. नाही, तुम्ही बी बोला. मतदार आपलं तुम्ही काय पण- समजतं रे भाऊ त्याच्यामध्ये? आजीचं इंटरव्ह्यू. बरं, आजी काय म्हणते, कुणाची हवा आहे इथं? आमच्या अन्नाची. अण्णांची. अण्णांनी काय काय केलं माहिती आहे का? अण्णानं काय केलं, घरपोच जे काय केलं ते अण्णानं केलं. बरं, हा. काय जे एवढं तुम्हाला कोणत्या सालापासून सांगू, या पर्यावगापासून एवढे मंत्री झाले, कोणीच काही केलं नाही. जे अण्णानं केलं हे अजून कोणीच केलं नाही. शिट्टी येऊ द्या, झेंडा येऊ द्या, सलाम येऊ द्या, काही येऊ द्या, पण केलं हे अण्णानं केलं. अण्णांनी केलं. अण्णाची हवा आहे. हवाय जास्त हवाय, चौकडा हवाय अण्णाची. का बरं इथं नांदगावकरांना अण्णाच का हवे? अण्णांनी कामं केले, भरपूर कामं केली. भरपूर कामं केले. आज समाजाचे कामं केले. ठोकरा लागत होते जमिनीला, चालतं ना. आमच्या रस्त्याला फडशी लावले अण्णानं. फरशी लावले. आमच्या अण्णानं घरपोचत पाणी दिले आम्हाला अण्णानं. आमच्या अण्णानं अजूनच नाही काही. एकनाथ शिंदेनं लाडक्या बहिणी ते 3 महिने देऊ, 2 महिने देऊ, पण कोणत्याच मंत्र्यानं चाराने दान केलं नाही आम्हाला. त्यानं दान केलं. यांनी स्वतःहून दान केलंय. स्वतःहून त्यानं चोऱ्या केल्या. चोऱ्या केल्या. चोले केले पण आम्हाला दान केलं. आम्हाला दान केलं. त्यानं तिकडे चोऱ्या केल्या, डाके टाकले सर, पण आम्हाला दान केलं. दिले लाडकी बहिणीला. तुम्हाला दिलंय. मग लाडक्या बहीण योजनेचा तुमच्या घरी फायदा झालाय का? हा, मग मग झाला ना. झाला. योजना कशी आहे? योजना बरी, पण आता बंद पडेल असं वाटतं बंद इलेक्शन पडेल नंतर. असं हा वाटतंय. हा. बरं. योजना बंद पडेल असं म्हणतात, काय वाटतंय, होईल बंद? सरकार बदललं तर बंद होईल. सरकार बदललं तर मग सरकार बदलायचं आहे का तसंच ठेवायचंय? नाही, आमच्या अन्नाला आणायचं आहे आम्हाला. तुमच्या अन्नाला आणायचं, बाकीचं माहित नाही. बाकीचं बरं, राज्यात काय वाटतं, कुणाची सरकार येईल? राज्याचं तर माहित नाही भाऊ, पण नांदगावमध्ये अन्नाचं सरकार येईल. बरं, तुम्हाला काय वाटतं? महायुतीची सरकारी. महायुतीचं. बरं, महायुतीचं मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस. चालेल ना. अजित पवार. तिघात माहितीत कोणी चालेल. तिघात महायुतीत कोणीच चालेल. बरं, तिघांमध्ये महायुतीमध्ये कोणीच चालेल. महायुतीचा उमेदवार जर मुख्यमंत्री झाला तर कोणाला बघायला मुख्यमंत्री आवडेल, म्हणजे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? उद्धवला. महायुती. महायुतीमध्ये येणारच नाही तितकं सरकार. काय मुख्यमंत्री ते येणारच नाही. त्यांचं सरकार येणार नाही. बरं, कमीत कमी 200 सीट येईल यांची. बरं, महाविकास आघाडीचं सरकार येईल. बरं, त्यांचा मुख्यमंत्री कोण व्हायचं? आता काय सांगता येत नाही. बरं, त्याच्या ती लढाई. बरं, हा. बरं. आता तुम्ही आमची मुलाखत घेत्या ना, हां. आता आम्ही हे बोलतो आम्हाला अन्नाचं आलं पाहिजे असं. हां. मग आता त्याच्यामध्ये जर त्याची संघटना झाली तर ते काय सांगू शकतो आपण? बरोबर, ठीक आहे. आपण बाकीचे लोक आहेत त्यांना विचारूया. दादा काय सांगाल, हवा कुणाची आहे? मतदारसंघात हवा कुणाची? मतदारसंघात हवा सुहासांना कांदे. हा, धनुष्यबाण एकच. बर. समीर भुजबळ पण आहेत की, पण ते शर्यतीत नाहीये. शर्यतीत नाहीये. आपण निवडणूक लढतायत अपक्ष. हो, अपक्ष. मग पक्ष लोकांना पक्ष लागतो ना. पक्ष लागतो. पण पक्षाशिवाय काम पण चालतं का? काम आहे का त्यांचं? ते मागे 10 वर्ष होते, त्यांचे भाऊ होते, त्याच्यानंतर त्यांचा काही संपर्क झाला नाही या मतदारसंघामध्ये. ते खासदार पण होते नाशिक शहराचे. नाशिकचे होते ना. खासदार की आमदारकीत फरक आहे की नाही? बर, विचारू द्या. त्यांच्या घरामध्ये बर 2 आमदार आहे, मग अजून ती सरकारवर पाहिजे. काही लोक नाही का इथं स्थानिक नाही. त्यांच्या घरामध्ये जेवढे माणसं तेवढे राजकारणातच लागत आहे.
छगन भुजबळ आमदार आहे, तो कोणतं पंकज भुजबळ आहे, हे पाहिजे का बरं? बरं मग दात्रक पण आहेत ना, गणेश दात्रक कुठे? महाविकास आघाडीकडून आम्हाला तर काही दिसून नाही राहिले ना हा प्रचारात, आम्हाला दिसून राहिलं ना कोणी. सध्या हे दोन्हीच दिसून राहिले ना, सुहास कांदे आणि हे अपक्ष. तुमचे भाऊ आमदार आहे, तुमचे वडील आमदार आहे, मग तुम्हाला महाविकास आघाडी बरोबर राहायला काय झालं? अपक्ष का लढतायत ते? काय कारण? एक घरात 2 आमदार होते ना, मग काय दुसरे कोणाचे वाटायला नकोच का? बर की दुसरी कोणी नकोच? मग त्यांनी महाविकास आघाडी सोबत जायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला? नाही, त्यांना कुठेही जायला परवानगी, त्यांच्या मनात. त्यांनी त्यांचा स्वतःचा निर्णय घेतला, अपक्ष लढवायचे. प्रॉब्लेम काय? स्वार्थासाठीच केलं ना त्यांनी सगळ्या गोष्टी. महायुती बरोबर राहायचं ना त्यांनी. मग काय गेले ते तिकडं? एक मिनिट, काय गेले ते? महायुतीमध्ये मोठे साहेब लढतात, महायुतीमध्ये ते लढताय ना. बरोबर आहे यांचं बरोबर. महायुतीत ते लढताय आणि इकडं अपक्ष लढताय आणि निवडून आल्यावर मग यांना महत्व प्राप्त होईल. मग कोणा बरोबर जातील? ते त्यांच्याच बरोबर जातील ना. त्याच्यापेक्षा आहे तर महायुतीचा आमदार निवडून द्यायचा ना, सुहास अण्णा कांदे. आज त्यांचीच हवा आहे. मतं विभागली जातील. कोणते मतं विभागले जातील? अण्णांना मिळणार आहे आणि ह्यांना भुजबळांना मिळणार आहे. नाही, मतांचं काही नाही, ओबीसी पॅटर्न आहेच ना. हे तिन्ही. एक मिनिट, तुला 2 निवडून आणायचं, आम्हाला कुठला नाही आणायचा. ओबीसी पॅटर्न आहे बरोबर नाही, पण ओबीसी मध्ये सुहासांना आहे ना, हा अपक्ष उमेदवार आहे. अपक्षाच्या पक्षाची मतं नसतात ना, त्याच्यामुळे हे युतीतले उमेदवार आहे ना, तर ते महाविकास आघाडीचे आहे ना, ते त्यांचे बी ओबीसी आहे ना. हा, मग आता तुम्हाला किती लेटने आलं पाहिजे हे विचारायचं, कोण निवडून आलं हे विचारायचं. विकास झालाय का तसा गावचा? हो, विकास झालाय. अहिल्यादेवीचा पुतळा बसवला, त्याच्यानंतर या गार्डन मध्ये, त्याच्यानंतर शिवस्फूर्तीजवळ मराठा समाजाचा शिवसृष्टी झाली. अहिल्यादेवीचं ते राजमुद्रा बसवली त्या चौकामध्ये, आणि प्रत्येक पुतळे बनवतात. ते आता गोपीनाथ मुंडेचा पुतळा बनवणार आहे, बसणार आहे. या रहदारी बांगल्याचा विकास झाला, रस्ते झाले, नदी साफसफाई झाली, रोड झाले. त्याच्यानंतर माळी समाजाचं मंदिर झालं. म्हणजे प्रत्येक समाजाचे जे काही असं एकही समाज नाही का त्या समाजाचं अण्णांनी काम केलं नाही. दादांकडून ऐकलं आपण की असा एकही समाज नाही की ज्याचं काम त्या अण्णांनी नाही केलं. दादा काय सांगाल, कोणाची हवा आहे? हवा सुहास अण्णा कांदे. सुहास अण्णा कांदे 101% निवडून येतील निवडून. काय कारण असतील निवडून येण्याची? त्यांचं या तालुक्यामध्ये अशी काही खूप कामं आहे का, कामं खूप झालेले अण्णांनी केलेले. हे जे बाकीचे उमेदवार आहे हे फक्त 1 दशक नुकते करण्यासाठी आलेले. हे आल्यामुळे ह्या ज्या समाजावर दडपशाहीचं राजकारण चाललेलं आहे, त्याच्यामुळे अण्णाच हवा आहे आमच्या तालुक्याला. चहा देत आहेत अण्णा? हो, चहा घ्या. अण्णा काय चहा म्हणजे चहा प्यायला आलते का अण्णा तुमच्या इथे? नाही, येतात ना ते. येतात का? सगळ्यांकडे येतात, सगळ्या समाजात येतात. शादी खाना खूप मोठा बांधून दिला. त्याच्यानंतर आशिया खंडामध्ये अशी सृष्टीने अशी सृष्टी बांधण्याचं काम करताय. प्रत्येक गावात, खेड्या पाड्यात खूप मस्त काम चालू आहे त्यांचं. काम चालू आहे. हो, लाडक्या बहिणीसाठी बी त्यांनी स्वतः फॉर्म भरून, चष्मे असतील, रेशन कार्ड असेल, गोरगरिबांसाठी त्यांची मदतीचा नेहमी असतो. समाधान आहे? समाधानी आहात तुम्ही? हो, 101% आम्ही समाधानी आहे सुहास अण्णा कांदेंवर. सुहास अण्णा कांदे येतील निवडून दिले. किती मतदान येतील? 20,000च्या वरती. 20,000च्या वरती मताधिक्य राहील. नाही, मतं त्यांना 80-85 हजार पडतील, पण ते 20,000 मतांनी निवडून येतील. 20,000 मतांनी निवडून येतील असं विश्वासदादांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खरं तर या मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत जी आहे ते आपल्याला कार्यकर्त्यांचा उत्साह आहे किंवा नागरिकांचा उत्साह असं म्हणता येईल. चुरशीची लढाई या ठिकाणी नाही, एकतर्फी या ठिकाणी सुहास कांदे हे निवडून येतील अशी आशा जी आहे ही मतदारांकडून व्यक्त केली जाते. बरं दादा, तुमच्या गावातले डॉक्टर रोहन बोरसे हे देखील या ठिकाणी निवडणूक लढतायत. भूमिपुत्र, त्यासोबतच देव माणूस म्हणून त्यांचे बॅनर लागले, त्यांच्याबद्दल काय सांगताय? ते अतिशय चांगले डॉक्टर आहेत, देव माणूस आहे, स्वभाव चांगला आहे. पण ते ज्या भिस्तीवर निवडणूक लढवणार होते त्या लोकांनी त्यांना फटका केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरांगे पॅटर्न इथं राबवायला पाहिजे, तो राबवला नाही. त्याच्यामुळं त्यांना असा जनाधार राहिलेला नाही. ते अतिशय उत्कृष्ट डॉक्टर आहे. त्याच्यानंतर ते नाशिकला राहून आता ते
मालेगावला आलेले. बरं, देव माणूस का म्हणतात बरं त्यांना? त्यांनी विना मोबदला 24 तास करोना काळामध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावली. कोणताही पक्षपातीपणा केला नाही. खालच्या थरातला माणूस जरी असेल तरी तपासायचं, त्याला ट्रीटमेंट करायची. उच्च थरा जरी असेल तर क्यूमध्ये उभं राहून ट्रीटमेंट करायची. त्यांनी असा भेदभाव केला नाही. ज्या वेळेला ते नांदगाव शहरामध्ये डॉक्टर होते मेडिकल याच्यामध्ये, तर त्यावेळेला OPD ही 400-450 लोकांची रुग्णांची राहायची. आता तिथं बोजवारा वाजून गेलेला आहे. त्यावेळेला तो हॉस्पिटल सुद्धा चांगलं होतं, स्वच्छ राहायचं. आता तिथं स्वच्छता नांदू राहिली. डॉक्टरांना परत राजकारणात काय यायचं आहे ते आता ते सांगू शकतील ना. लोकांनी त्यांना सांगितले उभं राहा, त्यांनी राहिले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि या सेवेमध्ये आले. ती सेवा त्यांना चांगली होती. ही सेवा त्यांच्यासाठी घातक आहे. तुम्हाला काय वाटतं ते आले तर काय होईल या राजकारणात? अटीतटीचा सामना होईल का? म्हणजे आता तुम्ही सांगताय त्या हिशोबाने कांद्यांची पण कामं तितकंच चांगलेली आहे आणि डॉक्टरांची स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे. कोणाच्याही हाकेला ओ देऊन ते कामं करतात, अशी ख्याती त्यांची. पण मतदान लढवण्यास नको होतं त्यांनी. उमेदवारी करायला नको होती किंवा ती जे सेवेत होते ती सेवाच केली पाहिजे होती. राजकारणात नक्कीच. डॉक्टरांबद्दल काय म्हणा? डॉक्टरांबद्दल काय मत आहे? तेच तुम्ही काय सांगाल दादा? तेच तुम्ही बोलू शकता काय? डॉक्टरांचं काय आहे? म्हणजे डॉक्टरांनी या निवडणुकीत यायला हवं होतं. डॉक्टरांचं काय नाही. आमदार सुहास कांदे हे जे 10 आमदार निवडून येतील जास्त लीडनी, त्याच्यामध्ये आमदार सुहास कांदे राहतील. पहिल्या 10 मध्ये जास्त मतांनी जे निवडून येतील त्याच्यात आमदार सुहास अण्णा राहतील. येतील ते निवडून. त्यांची नांदगावला वन साईड हवा आहे. 50,000च्या पुढे निवडून येतील. दादा तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? सुहास अण्णाच का बरं? विकास झालाय. सर्व धर्माला संघ घेऊन चालणारे. जातीपतीचं कुठलंच राजकारण नाही 5 वर्षामध्ये. त्यामुळे सुहासांना हे सगळे झाले धर्म, म्हणजे सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणे, प्रत्येक धर्माविषयीचे असणारे आस्था किंवा जे काही स्मारक वगैरे असतील ते बनवणे. मात्र विकास कामं झालेत का? ज्या मूलभूत गरजा असतील, रस्ते असतील, पाणी असतील, लाईट असेल, झाले ना. आमची आता 56 खेडी योजना आहे, तिचं जवळजवळ 50-60% पूर्णत्वावर काम चालू आहे. मनमाडला पाणी आणले, त्यामुळे लोक इथं सुजलम सुफलम आहे. हो. अण्णा काय सांगाल? अण्णा येतील? तेच मग अण्णा येतील. त्यामुळे मी म्हणलं अण्णा, ते मगाशी त्यांना अण्णा म्हणत होते. अण्णा हे जनमानसातली व्यक्ती. भयमुक्त हा असा सामान्य माणसाला अण्णाच्या बाबतीत कुठलाच भय नाही. आम्ही पाहिलं ते समीर भुजबळ यांच्या बॅनरवरती लिहिले खोटा प्रचार चालू आहे. अण्णा हे सामान्य माणसाचे एकदम घरोब्याचे नाते आहे. जर आपण तिथं गेल्यानंतर आपलं पूर्ण म्हणजे कुठलीही शंकाचं निवारण तिथे होतं अण्णांकडे. त्यामुळे भयमुक्त असा काही प्रकार नाही आहे. अण्णा एक साऱ्या फॅमिलीचे सदस्य होऊन काम करतात. सकाळ सकाळ आम्ही पाहिलं या ठिकाणी असे रिक्षा वगैरे जात होते, शिट्टी वाजवा म्हणत होते. आता ते प्रचार यंत्रणा ते चालूच राहणार आहे. त्यांचा प्रचार. पण इथं नांदगाव शहरामध्ये सामान्य माणूस हा पूर्णपणे अण्णांच्या पाठीमागे. ठीक आहे. या ठिकाणी पाहिलं आपण या नांदगावच्या या शहीद चौकामध्ये आपण सध्या होतो आणि या ठिकाणी आपल्याला आपण सर्व मतदारांशी चर्चा केली, संवाद साधला. एकूणच आपल्याला या ठिकाणी सुहास कांदे हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला कामं जाणून घेता आली. लोकांशी आपण संवाद साधला, त्यांच्याशी चर्चा केली आणि इथे आपण पाहिलं की नेमकी ते हवा नेमकी कुणाची. आपण या गावात फिरतोय. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे? अण्णा आपल्या अण्णा कांदे. येतील निवडून 100%. कशामुळे येतील? त्यांनी गोरगरीब जनतेचे भरपूर कामं केलेले आणि प्रत्येकाला म्हणजे कोणाचं काही अडचण आली तर लगेच फोन केला तरी ते लगेच हजर राहतात, भेटतात. जनसंपर्क चांगला आहे त्यांचा. हो, जनसंपर्क. गणेश जात्रक या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं बी चांगलं आहे, पण ते एवढे या दोघांमध्ये टक्कर होणार आहे, समीर भुजबळ आणि सुहास अण्णा कांदे. महाविकास आघाडीचं इकडे जरा सुद्धा नाही, इकडं काही नाही. काय या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते सभे घेतील का नाही? सभे घेणार आहे. आता उद्धव ठाकरेची सभा झाली ती ना मनमाडला. हो, होती का गर्दी? गर्दी तर होती. गर्दी तर पक्ष प्रत्येक माणसं पैसे देऊन उभे करतात.
पैसे देऊन गोळा केले असं तुम्हाला हा, वाटतंय का? पैसे देऊनच गोळा करतात सर्वच जण. बर कोणाला टाइम नाही ना इथं एवढा. बर पण येतील का सुहास कांते? अण्णा येणार आहे कोऱ्या कागदावर कोऱ्या कागदावर लिहून घ्या अण्णाच येणार आहे या ठिकाणी. बरं पण भुजबळ साधारण किती मतं घेतील? तेवढं नाही सांगू शकत. हा बर ते नाही सांगू. बरं मग इथं रोहन बोरसे तुमच्या गावातले आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? ते बी चांगले मतदान घेतील. मतदान घेतील का बरं? ते पण चांगलं मतदान घेतील त्याचं कारण काय? ते पण अपक्ष लढत आहेत. ते अपक्ष लढतात. ते देव माणूस म्हणून त्यांची एक हे आहे. प्रतिमा. हा, कारण की ते पहिले सरकारी दवाखान्यामध्ये भरपूर लोकांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. बर म्हणून त्यांच्याविषयी बी लोकांना भरपूर हे आहे. बर हो तुम्हाला काय वाटतं रोहन बोरसे? हो एक नंबर ते बोलले बरोबर बोलले बोलले. देव माणूस आहे का देव? हो देव माणूस. बरं मग देव माणसाला संधी देता का नाही तुम्ही? संपूर्ण आम्ही देऊ पण जनता नाही पण अन्नाशिवाय पर्याय नाही. अन्नाशिवाय पर्याय नाही या ठिकाणी. बरं जसं की आपण या ठिकाणी पाहिलं आपण इथल्या नागरिकांशी काय काय ती सांगेलो आम्ही अन्नाला बर की तुम्ही तुमच्याशिवाय पर्याय नाही. बर ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की या गावामध्ये फिरत असताना किंवा या परिसरात फिरत असताना आपण इथल्या मतदारांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते जाणून घेतलंय. तर आपण या गावात फिरतोय आणि या गावामधल्या मतदारांशी संवाद साधतोय, चर्चा करतोय. दादा काय सांगाल कुणाची हवा आहे? शिट्टी पंकज समीर भुजबळ. बर येतील का निवडून? 100% येतील. हो. काय गॅरंटी येतील निवडून? विकास केलेला आहे विकास केला खूप विकास केलेला. पण ते तर इथं कधी आमदार म्हणून नव्हते, फक्त खासदार होते. भुजबळ नाव भरपूर आहे. भुजबळ नाव खूप झालं. ब्रँड आहे ब्रँड आहे. बर बर त्यांनी मग काय झालं आता इथं सुहास कांदे आहेत, त्यांची लोकप्रियता पण तितकीच आपल्याला पाहायला मिळते. खूप काम आहे त्यांचं, खूप काम. त्यांनी खूप काम केलेलं आहे. या ठिकाणी भुजबळांचा ठाव लागेल का त्यांच्यासमोर? आता कसं आहे माहिती आहे का, विकास लोक विसरत नाही. त्याच्यामुळं कसं आहे शेवटी निर्णय लोकांनी घेऊन टाकलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? समीर भुजबळ येतील. दादा तुम्हाला काय वाटतं हवा कोणाची? हवा समीर भुजबळ जे आहे, समीर भुजबळला तर काय आम्ही ओळखत नाही, परंतु त्याचे जे चुलते भुजबळ साहेब त्यांनी आमचा येवल्याचा जो विकास केला दीक्षाभूमीचा, अख्ख्या महाराष्ट्रभर नाही अख्खा भारतभर तिथं दीक्षाभूमीला जात्या, त्या दीक्षाभूमीची मुक्तिभूमी आणि त्या मुक्तिभूमीच्या आधारानं त्यांच्यामुळं आम्हाला त्यांनी दगड दिला असेल तर दगडाला सांभाळावं लागेल. बापरे. बर दादा कुणाची हवा इथं? सुहासांची हवा आहे. बर ठीक आहे. बरं या ठिकाणी काय सांगाल की विकास काय काय झालेला आहे नेमकं? म्हणजे आपण जर सविस्तर विचार केला या गावाचा विकास झालाय का, तर काय विकास झालाय बाबा? हे बघा शाकंभरीवरचा पूल पूर्ण वाहून गेला होता, तो पूल पहिला झाला. त्याच्यानंतर हे सगळं या वर्षात म्हणजे या पंचवार्षिक मध्ये झालं असं म्हणायचं मला. अण्णांच्या काळात, मग अण्णांच्या काळामध्ये जो झालाय तो अण्णांनी बरेचसे कामं केले. म्हणजे ते मान्य करावे लागतील असे कामं? हो मान्य करायसारखे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो शिवसृष्टी मनमाड मधला आंबेडकरांचा पुतळा, असे महत्वाचे अनेक कामं झालेली आहेत. बरं ठीक आहे. मात्र इथे काय प्रलंबित प्रश्न आहेत जे अजूनही सोडवायचे बाकी आहेत आणि त्यासाठी आता समीर भुजबळ या ठिकाणी प्रयत्न करतात? आता महत्वाचा प्रश्न राहिला फक्त या तालुक्याला पाण्याचा प्रश्न राहिला. मोठे मोठे धरणं आहे पण त्याचं पाणी दुसऱ्या जिल्ह्याला जातं. नांदगावला फक्त 15% फायदा होतो. काय होतं पाण्याचा प्रश्न आहे का इथं? आहे पाण्याचा प्रश्न. एक महिन्यानंतर पाणी येतं. महिन्यानंतर पाणी येतं. 1 महिन्यानंतर पाणी. आमदार साहेबांना तुम्ही कधी सांगितलं का आता एवढं 40 दिवसांनी पाणी यायला लागलंय, 30 दिवसांनी पाणी यायला लागलंय? आता पाईपलाईन तर झाली, आमदार साहेबांनी पाईपलाईन तर झाली, इलेक्शनमुळे ते उशीर होतोय. तुम्ही बोलले का कधी तुमच्या लोकप्रतिनिधीला? हो मग आमचं कंटिन्यू जाणं येणं असतं. बरं एकूणच आपण पाहिलं की या लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत. तुमच्या गावातूनच आम्ही बघतोय येता जाता भूमिपुत्र नावाने एक बॅनर झळकतोय. देव माणूस असा त्यांचा उल्लेख आहे. रोहन बोरसे, डॉक्टर रोहन बोरसे, काय त्यांच्याबद्दल काय मत आहे? आता ते नावातच आलेलं आहे सगळं. देव माणूस म्हणल्यावर प्रश्नच नाही. का पण देव माणूस असं का? त्यांनी कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांचे जीव वाचवलेले आणि दुसरी गोष्ट डिलिव्हरी महिला ज्या असतात, प्रसूती त्याच्यामध्ये अनेक महिलांची त्यांनी म्हणजे डिलिव्हरी केलेली आहे, अवघड डिलिव्हरी केलेली आहे. आणि इतर बाकीचे काही पेशंट असतील दुसऱ्या आजारावरचे त्याच्यावर सुद्धा चांगला विलास त्यांचा झाला आहे. अण्णांची कामं कशी होती कोरोना काळात? नाही, कोरोना काळामध्ये अण्णांचे कामं बी चांगले होते, पण रोहन बोरसे डॉक्टर सरकारी हॉस्पिटलला होते. त्यांनी कोणत्याही नांदगावला मनमाडला रुग्ण जास्त मरू दिले नाही. रोहन बोरसे डॉक्टर, मी कोविड सेंटरला होतो, बोरसे डॉक्टर
हे कोविड सेंटरला मेन होते, इन्चार्ज होते. बरं ते ठीक आहे. मग या गावामध्ये म्हणजे या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म आमदार म्हणून राहिलेले पंकज भुजबळ यांचं या ठिकाणी होल्ड आहे का नाही, की लक्ष घालतात का नाही? नाही पंकज भुजबळ म्हणजे जे कामं केले ना ते ऐतिहासिक कामं झाले. शनी मंदिर असेल तुम्हाला झाली कामं, पण या ठराविक लोक आहे ना, ठराविक लोक लक्ष देतात का त्यांच्यावरती? आता ते आणणार म्हणजे पंकज भुजबळचं तेच तर झालं नाही, नेमकं लक्ष न दिल्यामुळेच समीर भुजबळला इथं यावं लागलं ना. ते त्यांच्या कामातच मग्न राहतात आणि मतदारसंघाकडे थोडं दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळे समीर भाऊनी इथं लक्ष घालायचं ठरवलं. समीर भुजबळ येतील आता 100%. तर या ठिकाणी आपण पाहिलं की एकीकडे या ठिकाणी समीर भुजबळ यांचं देखील नाव तितकंच चर्चेत आहे. यासोबतच या गावचे भूमिपुत्र आणि तसेच कोरोना काळातील देवमाणूस अशी ओळख ज्यांनी या ठिकाणी निर्माण केली, या ठिकाणी रोहन बोरसे, डॉक्टर रोहन बोरसे यांची देखील आपल्याला हवा क्रेज आपल्याला पाहायला मिळते. तसं या गावामध्ये चौरंगी लढत होईल असं सांगण्यात येते. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश जात्राक यांचे अजूनही या ठिकाणी कुठेही नाव उल्लेख जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही. खरंच या मतदारसंघावरती पकड जी आहे ती थोडीशी कमी पडते की काय, असा प्रश्न आता इथं आपल्याला पडायला लागलेला आहे. याच्या आजच्या कट्ट्यावरती सर्व तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, सगळे बसलेले आहेत. काय दादा कुणाची हवा आहे? हवेचं काय आता सगळ्यांचीच हवा आहे, सगळ्यांची हवा आहे. बरं, पहिल्या एका उमेदवारापासून सुरुवात करूया. सुहास कांदे विद्यमान आमदार कसे वाटतात? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. हां 1 नंबर. सुहास अण्णा कांदे आमचे मतानं ठाम आहे डायरेक्ट सुहास अण्णा कांद्यांना येतील निवडून. हो येतील निवडून. गणेश जात्राक शिवसेना मशाल काय वाटतंय? नाही तर आता काय आता तेच काय सांगता येणार नाही, त्याच्यावर सांगता येणार नाही. बरं, समीर भुजबळ नाही, रोहन बोरसे कसं आता ते देव माणूस म्हणतात त्यांना मग बघू. देव माणसाचं काम आहे का? बरं ठीक आहे, चला आता तुम्हाला काय वाटतं? सुहास कांदे येतील निवडून? सुहास कांदे निवडून येतील म्हणजे आता लोकांची तर अपक्ष राहील, आमची बी अपक्ष आहे, कारण त्यांनी भरपूर कामं केली तालुक्यासाठी. शेवटी आता जरा एवढे टफ फाईटचे आमदार आहेत, सगळे माणसं जर चांगलेच आहेत, आता जनतेवर आहे ना. ठीक आहे, आता तुम्ही आमचं मत मांडायला लावशाल, आम्ही आमचं मत मांडू. आम्ही आज तर सांगू शकत नाही का आम्ही यालाच मतदान करणार त्यालाच करणार आहे. गणेश कसे गणेश जात्रक आता ते बी कसं आहे, ते बी स्थानिक आमदार आहे, त्यांच्याबद्दल तर काही वाद नाही. पण शेवटी आता कसं आहे 4 उमेदवार आहे, 4पैकी 1 येणार आहे. आणि समजा ठीक आहे तुम्ही जे करता तुमचं काम आहे, पण मग आता आम्ही एक माणूस काय सांगणार आहे साहेब? एक माणूस नाही सांगता येणार. तुम्हाला काय वाटतं? 4 उमेदवार टप आहे. 4 उमेदवार येते कोण येईल निवडून? ते आज काहीच सांगता येणार. बरं ठीक आहे, 4 उमेदवार या ठिकाणी एकमेकास तुल्यबळ आहेत, त्यामुळे आत्ता काही सांगता येत नाही आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेलाच आपल्याला या निकालातून इथलं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होताना दिसून येईल. कोण येईल निवडून? रोहन डॉक्टर. कसं आहे कामं त्यांची? चांगले. काय केलं त्यांनी? दवाखान्यात चांगलं, कोरोनात चांगलं काम केलं त्यांनी. कोरोनात चांगलं काम केलंय. बर, मग आता होतील ना आमदार? ते होतील ना. बर, पण लोक नाराज आहेत त्यांच्यावर. कशाला नाराज आहेत? कशाला नाराज म्हणजे डॉक्टर की सोडून आमदार की घेतले का? बरं डॉक्टरांचं मन नाही झालं पाहिजे ना. डॉक्टरचं वाटत नाही का आपण आमदार झालं पाहिजे. बर, चांगली गोष्ट आहे. डॉक्टर होतील आमदार. विश्वास आहे? विश्वास आहे. कामं करतील का? पण 101%. बर, सुहास कांदे? सुहास कांदे बी चांगले आहेत. हा, ते येतील. काय सांगतात जन्मात नाही. आता माझं मत आहे, मी सांगितलं डॉक्टर. समीर भुजबळ नाही येतात. बर, गणेश जात्रक काय म्हणतात? महाविकास आघाडी नाही सांगता येणार, ते त्यांचं नाही पार्ट जर. नाही. बर, या ठिकाणी आपण पाहिलं की डॉक्टरांच्या जी कामं आहेत ती त्यांनी सांगितले की डॉक्टरांचं काम उल्लेखनीय आहे. लोकांनी त्यांना देवमाणूस ही पदवी बहाल केलेली आहे, त्यामुळं एक चांगला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. मात्र यंदा या ठिकाणी सुहास कांदे देखील आहेत, डॉक्टर देखील यंदा रिंगणात आहेत, समीर भुजबळ असतील, यासोबतच गणेश जात्राक महाविकास आघाडीकडनं उमेदवार आहेत. त्यामुळं कोण निवडून येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं. दादा काय वाटतं, राज्यात कुणाचं सरकार पाहिजे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे का बरं? त्यांनी बऱ्याचशा सोय केल्या. बऱ्याचशा सोय केलेल्या आहेत. लाडक्या बहिणीला योजना दिल्या, त्याच्यानंतर आता मुलींसाठी ते योजना काढून राहिले. पोलीस भरतीची. तर 100% त्यांचीच सरकार लागली पाहिजे. 100% त्यांचंच सरकार लागलं पाहिजे. महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय? एकनाथ शिंदे. महाविकास आघाडी ते आपल्याला सांगते, ते सांगता येणार नाही. बरं ठीक आहे, या ठिकाणी ते सांगता येणार नाही असं ताई म्हणाल्यात.
बरं ताई, तुम्हाला काय सांगते, मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे लाडका भाऊ आहे. लाडका भाऊ आहे आमचा. बर, तेच आले पाहिजे. त्याने काम करेल, त्याने बी करेल काम. हा. आम्हाला तुझा भाऊ करेल नाही त्याने. हा, पण तुम्हाला मुख्यमंत्री कोण पाहिजे? तेच पाहिजे. तेच पाहिजे, हा. एकनाथ शिंदे हो. पाहिजे. बर, हो ताई, तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री कोण पाहिजे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. का बरं? मग लाडक्या बहिणीला त्यांनी पगार चालू केलेला आहे, पैसे पाठवेले. पैसे पाठवलेले. बर, ते पगाराचा फायदा काय होतोय? पगाराचा काय फायदा होतोय? फायदा केल्याशिवाय का आम्ही हा, फायदा एक आहे, आम्ही दुकानं लावून राहिलो त्याच्यात पैसे टाकून. हा, म्हणजे हा व्यवसायात गुंतवणूक करताय. हा, लाडक्या बहिणीमुळे तुमचा व्यवसाय सुरू झाला. सुरू झाला. बर, आपण पाहतोय की लाडक्या बहिणींमुळे खरं तर या पैशांचा उपयोग जो आहे तो आपल्या महिला ज्या आहेत त्या आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातून आणखी 4 पैसे कमवण्याचा मार्ग जो आहे तो यातून उपलब्ध होतो. त्यामुळं हे लाडके बहिणी ज्या आहेत त्या आपल्या भावालाच म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मतदान करतील अशी आशा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. बर, मावशी, तुम्ही याच गावातले? हो. बर, कुणाची हवा आहे सध्या? अण्णाचे. अण्णांची. अण्णांनी कामं केलीत का? हो, भरपूर कामं केली आम्ही. बर, पाणी पुरवठा दिलाय आम्हाला. दिलाय? हो. पाणी येते वेळेवर? हो. बर, किती दिवसाला एकदा पाणी येते? आम्हाला येतं 10 दिवसात पाणी. 10 दिवसाला? हो. बर बर, पाणी नव्हतं आम्हाला. पाणी नव्हतं, मग आता येते पाणी पाणी व्यवस्थित? येतं व्यवस्थित. हा, अण्णांनी भरपूर कामं केले ना. केलंय. हो. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का? लाडक्या बहिणीचे नाही आम्हाला. का बरं? वय मानाने. अच्छा, वय झालंय तुमचं. हो. बर बर, मग तुमच्यासाठी वयोश्री योजना असेल की आता? ती बी नाही करली आम्ही. बर, त्याचा फॉर्म भरून घ्या. तुम्हाला तुमचं आता वय झालंय ना, मग ते तुम्हाला दरमहा त्याचे पण 1,500-2,500 हजार रुपये असतील, 2,000 रुपये त्याचे वाटतं, ते तुम्हाला मिळतील. आम्हाला मिळायचं का नाही मिळायचं, पण धंदा आहे आमचा शिराय टोपला. हा, धंदा आहे. हा. तुम्ही स्वतः बनवताय हो, झाडू स्वतःच केरसुनी? बनवतो. बर, कधीपासून करताय? आता 10-12 वर्ष झाले बर, त्याच्यावर. होतोय का धंदा त्याचा? होतो थोडाफार. थोडाफार होतो. कोणाकडे थोडंच मागायचं आपल्याला. हा, घर त्याच्यावरच चालतं तुमचं? त्याच्यावर चालत, पण टपरी काय दिली नाही अण्णाने आम्हाला. बर, अण्णांना काय मागणी करताय का टपरी देऊन द्या आम्हाला आम्हाला? गरीबाला अण्णाने टपरी दिलीच पाहिजे, पण एवढं वरती छप्पर पाहिजे. हा. हा, बर. ताई, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी धरतो, बोला तुम्ही. हा, अण्णांनी आमच्यासाठी खूप खूप कामं केलेले. हो, खूप केलंय. हा, खूप कामं केले, 2.5 वर्षामध्येच केलेले. बर. परत रोडचे कामं केले अण्णांनी. बर. परत महिलांसाठी शिवपुराण आणलं. काय आणलं? गाव शिवपुराण नांदगाव मध्ये. बर. हा, आणि परत पांगळ्या लोकांना सायकली वाटलेले. परत दवाखान्याच्या गाड्या फुकट दिलेल्या आहे. हा, त्याच्यानंतर पाणी पुरवठा दिलेला आहे. बर, पाणी येते आता? हा, पाणी आम्हाला याचं बोरिंगचं पाणी चालू केलेलं आहे. केलंय. रोडचे आमचे काम केलेले, हा, गटरी केलेले. बर. बरं, आम्हाला अन्नालाच निवडून आणायचंय. होय, हा, देताय का तुम्ही अण्णांना अन्नासाठीच- निवडून? अन्नालाच आम्हाला अन्नालाच मत द्यायचंय आणि अन्नालाच निवडून आणायचंय आम्हाला. बर, बाकी दुसरीकडे बघणार नाही का तुम्ही? नाही, अन्नासाठीच आम्ही करणार आहे सगळं. बर, भुजबळ माहितीत का तुम्हाला? समीर भुजबळ. समीर भुजबळ भुजबळ आपल्याला अन्न पाहिजे. तुम्हाला अन्न आमच्या नांदगाव मध्ये अन्न पाहिजे आम्हाला. हा, त्यांच्या अन्नामध्ये त्यांना म्हणजे त्यांच्या गावामध्ये त्यांना अन्नच पाहिजे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बर, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का तुम्हाला? आले आले. किती पैसे आले? आले मला 7,500 रुपये बर आले. बर, काय केलं? काय केलं आम्ही? हे असं धंदे पाणी करतो त्याच्यामध्ये टाकतो. हा, बर, तुमच्या गावातले डॉक्टर पण निवडणुकीला थांबलेत. हा, डॉक्टर पण थांबलेले. मग डॉक्टरांचं काम कसं आहे? डॉक्टरांचं बी काम चांगलं आहे. बर, आम्ही काही म्हणत नाही का डॉक्टरांनी केलं नाही. हे डॉक्टरांनी पण केलेलं आहे. बर, अण्णांनी पण केलेलं आहे. अण्णाने पण केलंय. बर तर आम्हाला अन्नाला आणायचंय. बर, आम्हाला अन्नाला निवडून आणायचं. तर काय दादा, कुणाची हवा आहे मतदारसंघात? मतदारसंघामध्ये आमचा सुहास अण्णा कांदे. सुहास अण्णा कांदे येतील निवडून? हो, 1001%. गणेश जत्रक? काहीच नाही. काहीच नाही. कुठंच नाही. कुठंच नाही. नाही. बर, आणि समीर भुजबळ आहेत की? ते बी कुठंच नाही. ते बी नाही. नाही. डॉक्टर साहेब? कुठंच नाही, फक्त वल्ली सुहास अण्णा कांदे. सुहास अण्णा कांदे. बर, हवा आपल्याला आपण बघतोय की कुणाची जास्त आहे, कारण की या गावामध्ये आपण सध्या फिरतोय. या गावामध्ये आपल्याला सुहास कांदे यांची या ठिकाणी आपल्याला क्रेज पाहायला मिळतात. तरुण आहेत, तरुणी आहेत. ताई, काय सांगशील, कुणाची हवा आहे सध्या? सुहास अण्णांची. बर, मतदान करतेस का? नाही अजून. नाही अजून. बर, कितवीला आहेस? 11वीला आहे. 11वीला आहे. आणि जर पहिले वोट जरी केलं ना तर अण्णांनाच करेल. का बरं त्यांना करशील तू? त्यांनी खूप व्यवस्था केली आहे, पाण्याची पण खूप केलेली आहे, मुलींसाठी पण खूप काही केलं आहे. काय केलं मुलींसाठी?
मुलींसाठी आता मोफत शिक्षण पण करणार आहे आणि मुलींसाठी ते म्हणजे पैसे पण टाकणार आहे त्यांच्या नावावर शिक्षणासाठी. बर, या ठिकाणी आपण पाहिलं की जे नव मतदार होऊ पाहत आहेत, आत्ता 11वीत आहे ती आणि येत्या पुढच्या 2 वर्षात ती मतदान करेल आणि तिचं पहिलं मत देखील हे सुहास कांदे यांनाच असेल अशी प्रतिक्रिया तिने दिलेली आहे. एकूणच काय तर आता या ठिकाणी आपण पाहिलं की कुणाची नेमकी हवा आहे, क्रेज आहे. आज आपण या मालेगाव नांदगाव मतदारसंघाचा एकूणच आढावा घेतलेला आहे. या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर चौरंगी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भाजप महायुतीकडून या ठिकाणी सुहास कांदे असतील, यासोबतच महाविकास आघाडीकडून गणेश जात्रक असतील आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, त्यासोबतच या मतदारसंघातले इथले स्थानिक म्हणून ओळख ज्यांची आहे आणि ज्यांची ओळख या ठिकाणी देवमाणूस म्हणून आहे अशी प्रतिमा घेऊन ओळखत असणारे डॉक्टर रोहन बोरसे या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं अतिशय चुरशीची लढत जी आहे ते या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. चौरंगी लढत आहे, त्यामुळे एकूणच काय नेमकं या ठिकाणी चित्र पाहायला मिळणार हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. नांदगाव मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.